महापालिकेचा प्रशासनाचा करायचं काय अंधारात ठेवणाऱ्या महापालिकेचा बैल गेले बैल गेले अंधारात ठेवणाऱ्या महापालिकेचा अंधारात ठेवणाऱ्या महापालिकेचा अंधारात ठेवणाऱ्या महापालिकेचा प्रशासनाचं करायचं काय प्रशासनाचं करायचं काय अंधारात ठेवणाऱ्या महापालिका प्रशासनाचा अंधारात ठेवणाऱ्या महापालिकेचा अंधारात ठेवणाऱ्या महापालिका प्रशासनाचा करायचं काय अंधारात ठेवणाऱ्या महापालिका प्रशासनाचा अरे प्रशासनाचा करायचं काय बैल गेले 2019ला कोल्हापूर महानगरपालिकेनं कोल्हापूरमध्ये चांगलं प्रकाशित व्हावं या उद्देशानं जवळपास 31,000 बल्ब बसवावेत याच्यासाठी EESL कंपनीला ठेका दिला होता. 31,000 बल्ब बसवणे आणि त्याचा मेंटेनन्स करणे याच्यासाठी दर महिन्याला महानगरपालिका 31 लाख रुपये देणार असं ॲग्रीमेंट होतं. गेल्या काही दिवसापासून म्हणूया 6 महिन्यापासून म्हणूया कोल्हापूरमधल्या पतपत जर दिव्यांची अवस्था बघितली तर जवळपास 2000च्या आसपास दिवे गायब झाल्याचं दिसून येत आहे. 2000 दिवे कोल्हापूरमध्ये बंद अवस्थेत असल्यामुळं कोल्हापुरातल्या महिला त्या रस्त्याने जाताना असुरक्षितचं वातावरण असुरक्षेची भीती मनात निर्माण त्यांच्यामध्ये होते. त्याचबरोबर त्या परिसरात अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्यांचं प्रमाण वाढण्याची भीती आहे, असुरक्षिततेची भीती सातत्यानं वाढते. हा सगळा प्रकार लक्षात घेऊन महानगरपालिकेनं त्वरित ॲक्शन घ्यावी आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये 2000 बल्ब या कोल्हापूरमध्ये बसवावेत. याच्यासाठी आम्ही कंदील मोर्चा महानगरपालिकेच्या दारावर काढलेला आहे. मला या निमित्तानं सांगायचं आहे, येणाऱ्या 4 दिवसामध्ये तुमच्याकडनं अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा नागरिकांच्या आणि आम आदमी पार्टीच्या रोषाला तुम्हाला बळी पडावं लागेल, आंदोलनाला सामोरं जावं लागेल. एवढा इशारा या निमित्तानं देतो. जय हिंद.